आनंद भरोसे साहेब वरपुडकरवर आरोप लावत होते, वरपुडकर साहेब आनंद भरोसेंवर आरोप लावत होते. हे पण गोष्टी झाल्या. एकीकडे पाहिलं तर शरद पवार गटांचे स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया मॅडम खान साहेब मॅडम इथं आहेत. ते इथं असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खूप मोठ्या लिडिंगमध्ये परभणीमध्ये आपल्याला दिसत नाही आहे. काँग्रेस खूप मोठा पक्ष आहे, काँग्रेस पण खूप मोठ्या लीडमध्ये इथं दिसत नाही आहे. म्हणजे एकीकडे मेघना दिदी बोर्डीकर असं म्हणत आहेत की आमचे 30+, 37+ आमचे उमेदवार निवडून येतील, त्यांच्या सभा होत आहेत. किंवा एकीकडे अजित पवार गटाचे महापौर या ठिकाणी बसतील किंवा त्यांचे उमेदवार जास्त आहेत, हे पण आपण बघत आहोत. त्या एका वॉर्डांमध्ये 2 नगरसेवकांमध्ये भांडणं झालेले आपण ते चित्र पाहिलं. तर ह्या सगळ्या मागे आमचा दृष्टिकोन असा आहे की ज्या पद्धतीनं त्यांना महापौर या ठिकाणी भाजपचा RSSचा बसवायचा आहे आणि लोकांना असं वाटू नये की हे अचानक कशी निवडून आले, त्यामुळे लोकांमध्ये हे असं संभ्रम निर्माण करण्यासाठी हे सगळं राजकारण प्लॅनिंगनुसार करण्यात आलेलं आहे, हे असं आम्हाला वाटतं. अच्छा सर, आता अकोला जिल्ह्यामध्ये असं ऐकण्यात आलंय की MIM आणि भाजपची युती, याच्यावर तुमचं म्हणणं मत काय सर? हे काय म्हणजे हे अचानक एवढा म्हणजे एकदम टोकांची त्यांची भूमिका आणि एकदम इकडे युती, हे काय सर? वैचारिक मतभेद, वैचारिक आंदोलन आणि वैचारिक एकमेकांची विचारधारा लागू करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असते. जसं RSSची एक वेगळी विचारधारा आहे, बहुजनांची आपली एक विचारधारा वेगळी आहे, तशी प्रत्येक संघटनाची पार्टीची आपली विचारधारा वेगळी आहे. परंतु राजनैतिक प्लॅटफॉर्मवरती गठबंधन ही शक्तीनुसार असते. अच्छा, तर त्यानुसार त्यांनी केलेलं असेल. परंतु हे अपेक्षित नाही आहे की एकीकडे MIM आहे आणि एकीकडे भाजप आहे, जे वारंवार आपल्याला नॅशनल लेवलवरून टकराव करताना दिसतात, स्टेट लेवलवर टकराव करताना दिसतात, आणि तेच लोक आज युतीमध्ये एकत्र आहेत. काँग्रेस आणि भाजप काही ठिकाणी अशक्य युतीमध्ये, याच्यातून हे पण निष्पन्न होत आहे सर की हे जे इलेक्शन्स आहेत हे सर्व मोठ्या बजेटचे इलेक्शन्स असतात. सर्व शहराचा किंवा विकासाचे ते बजेटचे इलेक्शन असतात आणि त्या बजेटला हिस्से करून वाटून घेण्याचा हा प्रकार असू शकतो. जसं परभणीमध्ये आपण जर पाहिलं तर 20-30 वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेचा आमदार आणि खासदार राहिलेला, शिवसेनेचा गड राहिलेला. मग त्यात शिवसेनेचे उमेदवार वोटर्स किंवा मतदार हे जिल्हा परिषदला किंवा नगरपालिकेला, महानगरपालिकेला राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला वोट कसं देतील? तर ह्याच्यातून असं लक्षात येत आहे की ही सर्व मिलीभगत आहे. आता उदाहरण देतो, महाराष्ट्रामध्ये 28-29 महापालिका आहे. तर BJPला संपूर्ण महापालिकेला निवडून आणता येत नाही. म्हणजे जरी त्यांची काही फिक्सिंग असली किंवा मशीनमध्ये घोटाळे असले तरी त्यांना काय करायचं आहे, मॅक्सिमम महापालिका त्यांच्या ताब्यात घ्यायच्या, उरलेल्या महापालिका त्यांना दुसऱ्याला द्यायच्या. मग त्या उरलेल्या महापालिकेमध्ये होऊ शकते की परभणी महापालिका होऊ शकते किंवा इतर होऊ शकतात. मग किमान असे असू शकते की परभणीमध्ये महापौर हा भाजपचा बसवायचा, उपमहापौर हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा बसवायचा, किंवा 2.5 वर्षांचे महापौर वाटून घ्यायचे. म्हणजे शेवटी माझं म्हणणं काय की हा सर्व फक्त 60 लोटा आहे. म्हणजे सत्तेमध्ये बसून बजेटचा आणि भ्रष्टाचाराचा 60 लोटा आहे. याच्यात जनतेनं काय करायचं सर? जनतेनं म्हणजे निर्णय कसा घ्यावा की त्यांनी काय करायचं? सर, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. माझी जबाबदारी पार्टीने लावलेली आहे राज्य लेवलवरती. खूप काही ठिकाणावरचे स्थानिक लेवलचे ग्राउंड रिपोर्ट आमच्याकडे असतात. परभणीचा पण ग्राउंड रिपोर्ट असा आहे सर. मला खूप आश्चर्य वाटतं ज्यावेळेस मी पूर्ण समाजामध्ये ज्यावेळेस मी भ्रमण करत होतो, फिरत होतो, काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या. जे पार्टी किंवा पार्टीचे उमेदवार रणांगणात उतरले आहेत सर उमेदवार म्हणून, तर कॅज्युअली असं असते की राजकारणी लोक खूप स्मार्ट असतात किंवा त्यांच्याकडे पॉवर आहे, पैसा आहे, गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत किंवा आधीपासून सत्तेमध्ये आहेत म्हणून. परंतु आज मी असं चित्र पाहिलं, पब्लिक यांच्यापेक्षा हुशार आहे. अच्छा, आज आपण हे परभणीमध्ये जेवढे महायुतीचे असो, महाविकास आघाडीचे असो, किंवा हे जेवढे तिन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री जे परभणीत येऊन गेले आणि यांच्या मागे हे जे पाठबळ आपण पाहत आहोत, किंवा गल्ली गल्लीमध्ये सोशल मीडियामध्ये आपण ह्या नगरसेवकांच्या मागे जे पब्लिक पाहत आहोत, बॅन लावून पाहत आहोत. मी अक्षरशः तुम्हाला सांगतो सर, एका वॉर्डामध्ये 4 प्रमुख पक्षांचे जर उमेदवार आहेत तर काही लोक सकाळी एका उमेदवाराच्या मागे आहेत, दुपारी दुसऱ्या उमेदवाराच्या मागे आहेत, सायंकाळी तिसऱ्या उमेदवाराच्या मागे आहेत आणि रात्री 4थ्या उमेदवाराच्या मागे. म्हणजे पब्लिकला आता लक्षात आलेलं आहे की हे 5 वर्ष फक्त आमचा यूज करण्यासाठी आणि महापालिकेतला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधला बजेट खाऊन आमचा सत्यानाश करण्यासाठी येत आहे. आणि म्हणून तो पब्लिकचा रोष आहे. पब्लिक सुद्धा यांना आता असं फिरक्या घालत आहे. म्हणजे आता कुठलाच उमेदवार सुद्धा
प्रामुख्याने असं सांगू शकत नाही की ही पब्लिक माझ्या मागे आहे आणि आम्ही निवडून येऊ. कुणी सांगू शकत नाही. म्हणून महापौर सुद्धा यांनी चेहरा पुढे नाही केला. जनता निर्णय काय घेईल ते जनतेवर डिपेंड. आता सर अजून एक असं आहे की काही ठिकाणी पैसे वाटले जात आहेत, ह्या रॅल्या ज्या होत आहेत ते पण पैशानं देत आहेत. मी जनतेवरती, मायबाप जनतेवरती आरोप करत नाहीये, परंतु जनतेला एवढं प्रताडित केलेलं आहे, जनतेला बेरोजगार केलेला आहे, जनतेला एवढं षड्यंत्र करून त्यांना म्हणजे त्यांचे मौलिक सगळे अधिकार वंचित केलेले आहेत. अशा समाजाचा यूज हे पैसे देऊन करत आहेत. काही ठिकाणी पैसे वाटून रॅल्या होत आहेत, काही ठिकाणी मॉब दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, ते असं करत आहेत. परंतु जनतेला असा आमचा अपील आहे सर, त्यांना आव्हान आहे की बहुजन मुक्ती पार्टीचेही काही उमेदवार रणांगणामध्ये आहेत, त्यांनाही आपण निवडून देण्याचा प्रयत्न करावा. प्रामाणिक ते काम करत आहेत, संघर्ष करत आहेत. आणि जास्तीत जास्त ज्या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार नाही आहेत त्या ठिकाणी आपण कुठल्याही पक्षाला न पाहता एखाद्या उमेदवाराच्या स्वभावाला, त्याच्या कॅरेक्टरला, त्याच्या चरित्राला आणि त्याच्या कार्य करण्याच्या पद्धतीला, त्याच्या समाजाप्रती असलेल्या निष्ठेला, इमानदारीला पाहून आपण त्या ठिकाणी त्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी जनतेने प्रयास करावा. शेवटचा एक प्रश्न आहे सर, तर खूप महत्त्वाचा आहे की परभणी हा जिल्हा जवळपास 50 वर्षाचा जिल्ह्याला, बरोबर. आता 30-35 वर्ष हा शिवसेनेचा गट म्हणून शिवसेनेचं इथं सत्ता आहे शिवसेनेची, आणि त्याच्या आधी काँग्रेस किंवा दुसरे पक्ष असतील. तर या 50 वर्षामध्ये परभणीचा विकास कसा झाला किंवा झाला नाही याच्यावर तुमचं मत काय? सर आतापर्यंत जे इंटरव्ह्यू झाले सर्व पक्षीय पुढाऱ्यांचे किंवा लोकांचे आपण जर पाहिलं तर त्यांनी सर्वांनी काँग्रेसला, राष्ट्रवादीला किंवा आतापर्यंत ही जी विधानसभा आणि लोकसभा जर सोडली, आपण महापालिकेत चर्चा करू तर महापालिकेमध्ये वर्चस्व हे सुरेश वरपुडकर साहेबांचंच राहिलेलं आहे. अच्छा. आणि त्यांच्या माध्यमातून त्या सर्व महापालिकेमध्ये कब्जा राहिलेला आहे असं मी आपल्याला म्हणता येईल. सर्व प्रशासकीय अधिकारी किंवा नगरसेवक किंवा सभापती हे त्यांच्या अंडरमध्ये राहिलेले आहेत. आणि आपण हे माझ्याकडं हे सर्व डाटा आहे सर. हा डाटा जर आपण पाहिला तर हा डाटा सर्व RTIचा डाटा आहे. जवळपास आम्ही शेकडो RTI महापालिकेमध्ये टाकले होते आणि जे आज औरंगाबादच्या खंडपीठामध्ये आजही प्रलंबित आहेत. तर यामध्ये आतापर्यंतच्या ह्या 10-20 वर्षामध्ये जेवढा काही बजेट आलेला आहे त्या बजेटवर आम्ही ते प्रश्न विचारले. मग ते नाल्या असतील, घरकुलं असतील, रस्ते असतील, शिक्षण असेल, आरोग्य असेल, ट्रॅफिक सिग्नल्स असतील, रेती असेल, वाळू असेल, खनिज संपत्ती असेल किंवा पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, नाल्यांच्या अंडरग्राऊंड ग्रेनेडच्या योजना असतील, ज्या काही महापालिकेच्या क्षेत्रामध्ये गोष्टी येतात त्या सर्वांची आम्ही माहिती विचारलेली आहे. आतापर्यंत जनमाहिती अधिकारी, अपिली अधिकारी आणि स्वतः महाराष्ट्राचे जे आयुक्त आहेत औरंगाबादचे, ते सुद्धा त्यांनी आम्हाला माहिती दिली नाही. याच्यातून असं लक्षात आलेलं आहे की आतापर्यंत हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार महापालिकेत झालेला आहे आणि तो कुठं झालेला आहे त्याची एव्हिडन्स आमच्याकडे आहेत. ज्या बँकेतून राज्य शासनाचा, केंद्र शासनाचा पैसा येतो त्या बँकेचे नाव मी या ठिकाणी घेतो. बँक ऑफ इंडिया म्हणून बालाजी मंदिराच्या समोर परभणीमध्ये बँक आहे, BIO. तर परभणीतल्या कुठल्याही नागरिकाला किंवा कुठल्याही जाणकार व्यक्तीला जर हे भ्रष्टाचार तुम्हाला जर उघडकीस आणायचे असतील तर मी तुम्हाला सांगतो, फक्त बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन आपण काही RTI टाकून तिथून या सगळ्या बजेटची माहिती घ्या. हे सगळं एक होती, हे असं झालेलं आहे. आणि म्हणून आतापर्यंत जे हे विकास नाही झाला, विकास झालाच नाही. ऑलरेडी 50 वर्षात विकास झालाच नाही. आपण आता विधानसभा लोकसभेची गोष्ट इथं नाही करत आहोत का, महापालिकेचं सध्या हे असल्यामुळे मग हेच होत आलेलं आहे. मग आता मेघना दिदी बोर्डीकरांनी किंवा भाजपने इथं काय लक्षात घेतलेलं आहे की आतापर्यंत महाविकास आघाडीचे किंवा शिवसेनाचे या ठिकाणी आमदार खासदार आलेले आहेत आणि त्यांनी हा सत्यानाश या ठिकाणी केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर माझं असं म्हणणं आहे, बहुजन मुक्ती पार्टीचा प्रदेशाध्यक्ष युवाचा या नात्यानं किंवा मी परभणीचा नागरिक या नात्यानं हे सर्वच लोक याच्यामध्ये सांगितल्याचं. दुधानं धुतलेला किंवा पाण्यानं धुतलेला कुठलाही नेता, कुठलाही पक्ष परभणीमध्ये नाही. जर असं असतं तर या विरोधकांनी एकमेकांचे भ्रष्टाचार एक्सपोज केले असते, ते भ्रष्टाचार समाजामध्ये नेले असते. परंतु एकमेकाला हे फक्त चिमटे घेण्याचं काम करतात आणि दाबण्याचं काम करतात. आता जे प्रश्न विचारणारे आहेत ते आधी त्या पक्षामध्ये बिलकुल तसंच होतं ना. आज जे लोक महापालिकेला खड्ड्यामध्ये घालणारे लोक आहेत ते आज भाजपमध्ये आहेत. मग त्यांना आज आपण जर प्रश्न विचारला की जर वरपुडकर साहेब भाजपमध्ये आहेत आणि तुम्ही त्यांना कसं घेतलं तर ते त्याच्यावर मौन आहेत. याचाच अर्थ हे लोक फक्त डील करत आहेत. हे सर्वांची डील आहे आणि याच्यामध्ये आता पाहण्यासारखा विषय आहे की या ठिकाणी कोण महापौर होईल किंवा कुणाची सत्ता येईल. आता मैदानामध्ये काही अपक्ष उमेदवार पण आहेत, त्यांच्या पण काही त्यांनी एक पॅनल बनवलेले आहेत. बहुजनांच्या जे काही पक्ष आहेत ते पण सुद्धा मैदानामध्ये आहेत, बहुजन मुक्ती पार्टीचे काही उमेदवार आहेत. या सर्व गोष्टींमध्ये आता
डिसाईड हे होणं बाकी आहे की निवडणूक विभाग कुठल्या पद्धतीचं सेटिंग या निवडणुकीमध्ये करता हे पाहण्याचं आहे. कारण आता तुमच्या चॅनलवर सांगायला आम्हाला काय हरकत नाही, देशात सगळेच इलेक्शन्स हे ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे करून होतात. खूप मोठी बातमी आहे सर, म्हणजे माहिती आहे, महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन्समध्ये निवडणूक विभागाने व्हीव्हीपॅट बॉक्सच लावला नाही, फक्त कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट आहे. अच्छा, म्हणजे फक्त जे बटन मारून आपल्याला जो चिन्ह दिसतं, लाईट दिसतंय, तेवढीच मशीन आहे. त्याच्या बाजूला जे पेपर ट्रेलची मशीन आहे ती मशीनच लावली गेली नाही. मग वोटर ज्याला वोट करणार आहेत ते बटन मारणार, लाईट दिसणार, परंतु तुम्हाला ती चिठ्ठी नाही दिसणार, ती चिठ्ठी बॉक्समध्ये नाही पडणार आणि त्याची मोजणी नाही होणार. मग जर ही प्रक्रियाच होणार नाही आहे तर प्रामाणिकपणे फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन होणार आहे हे कशा म्हणते? तर ही जी पद्धत आहे तर आपल्या देशामध्येच आहे, बाहेर कुठंच नाही सर, पूर्ण जगामध्ये ही पद्धत कुठंच नाही आहे. मग आता आमचा प्रश्न हाच आहे, आमचे जे नेतृत्व आहेत मान्यवर वामन मेश्राम साहेब, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून देशभरामध्ये हे सर्व आंदोलन सुरू आहे. आता राज्य लेवलला जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत किंवा आता राज ठाकरे साहेब त्यांच्यासोबत आहेत किंवा शरद पवार साहेब आहेत, मग हे लोकांना ही गोष्ट माहित नाही का की महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्हीव्हीपॅट बॉक्सच लावला गेला नाही? मग हे लोक त्याच्यावर का विरोध करत नाहीत? परभणीमध्ये तीच परिस्थिती आहे की जर विरोधी लोकांना किंवा स्थानिक आमदार आणि खासदार साहेब हे जर शिवसेनेचे असतील तर त्यांनी ते मुद्दा उचलायला पाहिजे होता की व्हीव्हीपॅट बॉक्स का लावला गेलेला नाही. तर या सर्व बाबीमधून असं लक्षात येत आहे की स्टेट लेवलला या सर्व बजेटची डील झालेली आहे आणि परभणी लेवलला सुद्धा ही पूर्ण डील झालेली आहे. आणि त्या पद्धतीनं महापौर कुणाचा बसत आहे, उपमहापौर कुणाचा बसत आहे, कुणाकडे सत्ता आहे, हे सर्व ठरलेलं आहे. फक्त ही बजेटच्या आधारावरती डील झालेली आहे. जसं आपण पाहतो ती अंडरग्राऊंड ग्रेनेडची आता ती योजनेचे 550 का 80 कोटी रुपये काहीतरी घेऊन पडलेले आहे, त्याच्यावर पण खूप राजकारण सुरू आहे. तर मी शेवटी एकच सांगतो सर, महापौर कुणाचाही यांनी मी जनतेतून निवडून येणार नाही हे असं म्हणत नाही मी. यांच्या सेटिंगनुसार जे कोणी महापौर किंवा जी कोणी पार्टी या ठिकाणी बसणार आहे, बहुजन मुक्ती पार्टी त्यांच्यावर अंकुश लावण्याचं काम येणाऱ्या 5 वर्ष करेल. आणि महापौर जरी कुणाचा बसला, नगरसेवक जरी कुणाचे जरी या ठिकाणी झाले, तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये पहिल्या दिवशीपासून बहुजन मुक्ती पार्टी कुठल्या बजेट या ठिकाणी आलेले आहेत, कुठल्या वॉर्डांमध्ये ते बजेट अलोकेट झालेलं आहे, कुठले विकास चालू आहेत, पहिल्या दिवशीपासून त्याच्यावर नियंत्रण करण्याचं काम बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते करतील, एवढं आम्ही परभणीच्या सर्व जनतेला आश्वासन देतो. धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली. धन्यवाद. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.